जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून यामध्ये सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20हून अधिक जण जखमी झालेले आहेत. सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांवर या हल्ल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, नेपाळ आणि UAE येथील पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय 2 स्थानिक नागरिकांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. याबाबतचा कमी अधिक आकडा देखील होऊ शकतो. हा हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 3 वाजताच्या सुमारास झाला होता. बैसरन व्हॅली, पहलगाम, दक्षिण काश्मीर येथे हा हल्ला झाला. याच परिसराला मिनी स्वित्झर्लंड म्हणून देखील ओळखलं जातं. हा हल्ला अतिशय क्रूर आणि नियोजित पद्धतीचा होता, ज्यामुळं स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर देखील मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळाली. या हल्ल्याचा सर्व स्तरातून देखील निषेध व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांनी पीडितांना कलमा म्हणायला सांगितलं, त्यांची ओळखपत्र तपासली आणि काहींना पॅन्ट काढायला देखील लावून त्यांच्यावर गोळीबार केला. पीडितांमध्ये पर्यटक, महिला, वृद्ध आणि इतर नागरिकांचा समावेश होता. हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये जखमी लोक रडताना दिसत आहेत आणि एका महिलेनं तर सांगितलं आहे की तिचा नवरा भेळपुरी खात असताना गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये तो ठार झाला. यावेळी दहशतवाद्यांनी स्थानिक भाषेत संवाद साधून आणि रेकी करून म्हणजेच पूर्व नियोजन करून हा हल्ला केला. हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाचा द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRFने घेतलेली आहे. हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद असल्याचं देखील सांगितलं जात आहे. संशयित दहशतवाद्यांची नावं आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्लाह अशी आहेत. तत्पूर्वी संरक्षण यंत्रणांनी सर्च ऑपरेशन राबविले आणि त्यांची छायाचित्र देखील प्रसारित केली होती. तसंच अधिकचा तपास देखील संरक्षण यंत्रणा आणि संबंधित यंत्रणांकडून देखील केला जात आहे. तसे आदेशच केंद्र सरकारकडून आणि स्थानिक सरकारकडून देण्यात आलेले आहेत. या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता स्थानिक सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच NIA कडे सोपवली आहे. NIAची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास देखील सुरू आहे. यामध्ये अनेक राज्यातील तसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 5 जणांचा कुटुंब पहलगाम पर्यटनासाठी गेलं होतं, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला होत्या. आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे आणि संगीता गणबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे.